जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सोनखांब आश्रमशाळेचे 52व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश, उपकरणाची राष्ट्रीय स्तरावर निवड, प्राथमिक आदिवासी राखीव गटातून प्रावीण्य। सन 2024 ते 2025 या शैक्षणिक सत्रातील 52वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनी अमरावती येथे 28 जानेवारी 2025 ते 1 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले होते। या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी नंदुरबार जिल्हा विज्ञान प्रदर्शनातून वेगवेगळ्या गटातून उपकरणांची निवड करण्यात आली होती। या उपकरणात एक उपकरण हे पश्चिम खानदेश भिल सेवा मंडळ नंदुरबार संचलित नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सोनखांब येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा या शाळेचे होते। राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात राज्यातील सर्व जिल्हे मिळून जवळपास 396 उपकरणांचा सहभाग घेतला होता। त्यापैकी सोनखांब आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याने मांडलेल्या उपकरणास यश मिळालेले आहे व या उपकरणाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे। उच्च प्राथमिक राखीव गटातून इयत्ता 5वी ते 8वी जोसेफ फिलिप नाईक या विद्यार्थ्याने मांडलेल्या फार्मर्स सेफ्टी शील्ड या उपकरणाला प्रावीण्य मिळाले आहे। या उपकरणाचा उद्देश शेतकऱ्यांना सुरक्षा प्रदान करणे, त्यांना जंगली हिंस्त्र प्राण्यांपासून सर्पदंश, कीटकनाशांच्या संपर्कामुळे होणारे नुकसान यातून संरक्षण मिळावे यासाठी एक फार्मर्स सेफ्टी शील्ड नावाने एक स्मार्ट सुरक्षा प्रणाली विकसित करणे आहे। या उपकरणाद्वारे शेतकऱ्याच्या गळ्यात एक बेल्ट बसवला जातो व त्याचे खांद्यावरून कमरेला बांधलेल्या उपकरणास जोडणी राहते। जंगली हिंस्त्र प्राण्यांनी हल्ला केल्यास 300 व्होल्टेजचा झटका देतो, त्यामुळे जंगली हिंस्त्र प्राणी त्या शेतकऱ्याला सोडून पळून जातात। यामुळे शेतकऱ्याचा जीव वाचतो आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरातून शेतीस चालना मिळते। या विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षक योगेश रोहिदास खर्डे यांनी मार्गदर्शन केले आहे। आश्रमशाळेच्या उपकरणास राज्यस्तरावर प्रावीण्य मिळाल्याने ही जिल्ह्यासाठी, संस्थेसाठी व आश्रमशाळेसाठी भूषणावह अशी बाब आहे। राज्यस्तरावर नंदुरबार जिल्ह्याची विजयाची परंपरा व दबदबा कायम ठेवण्याचे काम या शाळेने केले आहे। या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुहास नटावदकर, एकलव्य विद्यालय व ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालय माजी प्राचार्या सौ सुहासिनी नटावदकर व प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांनी भरभरून कौतुक केले। तसेच या उपकरणांची पुढे राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याने शुभेच्छाही दिल्या। संस्थेचे विज्ञान विभाग प्रमुख व मार्गदर्शक मिलिंद वडनगरे यांनीही विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले। सोनखांब आश्रमशाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक अंकुर मुळे व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दिनेश मोरे, शाळेचे विज्ञान प्रमुख मालजी गावित, शिक्षक कर्मचारी विलास कदमबांडे, शारदा पदम पानपाटील, शीतल हंडे, योगेश्वरी पाडवी, निर्मला गावित, दुर्गेश पाटील, प्रतिभा वाकचौरे, स्वाती जाधव व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित आश्रमशाळा सोनखांब येथील विद्यार्थी जोसेफ फिलिप नाईक याने बनवलेल्या फार्मर्स सेफ्टी शील्ड या उपकरणास राज्यस्तरावरून प्रथम क्रमांक मिळून आता सदर उपकरण हे राष्ट्रीय स्तरावर गेलेलं आहे। नंदुरबार जिल्ह्यासाठी, आदिवासी विकास विभागासाठी आणि पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळाच्या अनुदानित आश्रमशाळा सोनखांब याच्यासाठी निश्चितच ही भूषणावह बाब आहे। जोसेफचं मी आदिवासी विकास विभागाकडून खूप खूप अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे त्याला मार्गदर्शन करणारे त्याचे मार्गदर्शक शिक्षक खर्डे सर आणि त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष श्री सुहासजी नटावदकर यांचं देखील मी खूप खूप अभिनंदन करतो। आणि जोसेफला पुढील उच्च शिक्षणासाठी जी काही मदत लागेल ती आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून करण्याचं मी या ठिकाणी जाहीर करत आहे। जोसेफला उच्च शिक्षणासाठी अगदी परदेशात जरी जायचं असेल तरी त्याला परदेश शिष्यवृत्ती देखील मिळवून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग हा कटिबद्ध आहे।
पुन्हा एकदा जोसेफचं आणि त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं खूप खूप अभिनंदन. जोसेफ हा आमचा आश्रमशाळा सोनखाम तालुका नवापूर येथील पहिलीपासूनचा विद्यार्थी. त्याला प्राथमिक वर्गापासूनच आमच्या सर्व शिक्षकांनी त्याला विज्ञानाची गोडी निर्माण केली आणि योगेश खर्डे सरांच्या माध्यमातून त्यांना एक चांगला मेंटर मिळाला. त्या सरांनी त्याच्यातली विज्ञानाची आवड निर्माण केली, त्याच्यात जागृत केली आणि त्याला वेगवेगळे प्रयोग दाखवून त्याला अनेक वेगवेगळ्या विज्ञान प्रदर्शनातून त्याला सक्षम केलं आणि आज राष्ट्रीय स्तरावर जातोय. त्याच्या प्रयोगाला जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी योगेश खर्डे सर, तिथले सगळे मुख्याध्यापक, सगळ्या शिक्षकांचा मेहनत आहे. त्यांनी त्याला लहानपणापासून विज्ञानाची आवड निर्माण केली म्हणून आज तो राष्ट्रीय स्तरावर संस्थेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी जातोय. त्याला संस्थेमार्फत, सगळ्या आमच्या शिक्षकांमार्फत, विज्ञान विभागाच्या सगळ्या टीम मार्फत त्याला मनापासून शुभेच्छा. त्याने ज्या विज्ञान क्षेत्रात त्याने जे प्रयत्न केले त्याला सतत यश मिळो अशी अपेक्षा करतो आणि शुभेच्छा देतो. नमस्कार, मी जोसेफ नाईक, इयत्ता 9वी. माझ्या शाळेचे नाव अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा सोनखाम. माझ्या या उपकरणाचे नाव फार्मर सेफ्टी शील्ड, शेतकऱ्यांचे सुरक्षा कवच. या उपकरणाचे वैशिष्ट्य जंगली प्राण्यांपासून, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे. हे उपकरण बनवण्यासाठी आम्ही ही बोर्डची बॉडी आहे, हे LED लाईट, तसेच याच्यामध्ये 2 लिथियम आयर्न बॅटरी आहे आणि एक डायनेमो मोटर आहे. हे म्युझिक सिस्टम आहे आणि हे बेल्ट. हे उपकरण बनवण्यासाठी आम्ही या साहित्याचा उपयोग केला आणि हे उपकरण आम्ही यासाठी बनवलं आहे की कोणते पण प्राणी आपल्यावर हल्ला करतात त्याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळायला पाहिजे. त्यामुळे आम्ही हे उपकरण बनवलं आहे आणि हे उपकरण आम्ही शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, वन कर्मचाऱ्यांसाठी बनवलं आहे. त्यामुळे हे उपकरण आता राष्ट्रीय स्तरावर हे उपकरण पोहोचलेलं आहे आणि हे उपकरण बनवण्यासाठी आम्हाला फक्त 140 रुपयाचा खर्च आलेला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी योगेश खर्डे, सोनखाम आश्रमशाळेचा शिक्षक. हा माझा विद्यार्थी जोसेफ फिलिप नाईक. आम्हाला एके दिवशी म्हणजे आश्रमशाळेची बातमी भेटली होती. तिथून एका बिबट्याने विद्यार्थ्याला उचलून नेलं होतं आणि ही चर्चा मी वर्गामध्ये केली आणि जोसेफने हे आयडिया रिकव्हर केली आणि त्याच्यानंतर आम्ही हे सगळं जे भंगारामधून हे गोळा केलं आणि त्याच्यानंतर हा शेतकरी शील्ड, फार्मर शील्ड, सेफ्टी शील्ड बेल्ट तयार करून घेतला आणि याच्यामध्ये जे लिथियम आयन बॅटरी वगैरे आहे ती आपण हाताने चार्ज करतो आणि त्याच्यानंतर चार्ज झाल्यानंतर हा बेल्ट वर्क करतो आणि याच्या थ्रू आपण शेतकऱ्याला मनोरंजनासाठी हे एक ब्लूटूथ मॉड्यूल लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं लाईटची सोय वगैरे केलेली आहे. तर त्याला रात्री वगैरे लाईट वगैरे वापरू शकतो आणि कोणत्याही हिंस्र प्राण्यापासून त्याला सुरक्षा होते. त्यासाठी हा बेल्ट आहे आणि या बेल्टने त्या शेतकऱ्याला काही नुकसान होत नाही, त्याला काहीही धोका पोहोचत नाही, पण प्राण्यांपासून सुरक्षा मिळते.